नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गटबाजी न करता एकमेकात समन्वय ठेवणे गरजेचे, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती अध्यक्ष महेश सारणीकर। एकमेकांमध्ये गटबाजी न करता समन्वय साधून समितीच्या उभारणीला चालना मिळाली, यासाठीच या समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी नांदेड येथे घेण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत ते बोलत होते। सविस्तर माहिती अशी की माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीच्या वतीने आयोजित केलेल्या नांदेड येथील बैठकीला प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम पंत कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजू शिंदे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, मराठवाडा विभागीय संघटक काशीनाथ भालेराव, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महादेव शरणप्पा उप्पे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे घेण्यात आलेल्या बैठकीला जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते व आलेल्या मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तर नांदेड जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले असून या कार्यक्रमाची शोभा वाढवत कार्यक्रम खेळीमेळीच्या माध्यमातून पार पडला। या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे। तर या बैठकीत नांदेड जिल्ह्याला 2 रणरागिणी सौ सुमती सुदेश व्याहाळकर, श्रीमती पद्मा झंपलवाड या पदाधिकारी म्हणून लाभल्यामुळे नांदेड जिल्ह्यात समितीला अच्छे दिन प्राप्त झाले असल्याचे दिसून येते। यावेळी माधव काईतवाड, बोरकडीकर नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, गजानन भारती नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, तुकाराम कदम हिंगोली जिल्हाध्यक्ष, तानाजी मेटकर, सत्यनारायण शर्मा, गोविंद येवले, अरविंद पांचाळ, संजय पाटील इंगोले, अजय कुमार गाडेकर, चंद्रकांत चोपवाड, गजानन माने, युसुफ अली खान, अमोल राठोड, प्रदीप कुमार कांबळे, संभाजी सूर्यवंशी, अशोक राजूरकर, राजेश्वर देशमुख, तजमुल खान पठाम, देविदास एंगडे, विकी चांदोडे, नंदकुमार वलकले, गंगाधर कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते। तर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माधव काईतवाड, विभागीय कार्याध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, देविदास एंगडे यांनी विशेष परिश्रम घेतले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी महादेव उप्पे, नांदेड। अर्ज असेल ज्यावेळेला त्या कार्यालयामध्ये तुम्ही दाखल करता त्यावेळी ती व्यक्ती तुमच्याकडे पाहतात आणि ती दाखल करून घेतात। एक व्यक्ती आला, त्याने अर्ज दाखल केला, त्याला ती व्यक्तिगत माहिती झाली, बरोबर आहे का? ती त्याची व्यक्तिगत माहिती त्याला अपेक्षित असलेली, त्या कार्यालयाकडून अपेक्षित असलेली ती व्यक्तिगत माहिती झाली। तिथेच आपल्या समितीतले 4 माणसं बरोबर घेऊन जाऊन त्याला जर माहिती अधिकार दाखल केला, काय फरक वाटेल तुम्हाला? काय फरक पडेल? बर, अजून माहितीला त्याच्या मागे एक कारण आहे। ते कारण काय? तो ज्यावेळेला तो एक व्यक्ती गेला होता तर ती व्यक्तिगत माहिती झाली। काय झाली? एका व्यक्तीला हवी असलेली व्यक्तिगत माहिती झाली। पण ज्यावेळेला अनेक घरातले, अनेक वेगवेगळ्या कुटुंबातले, अनेक स्तरातले माणसं एकत्र येऊन, 5 जण माणसं आहेत, 5 कुटुंबातले, 5 स्तरातले, 5 विचारसरणीची माणसं एकत्र येऊन ज्यावेळेला तो आज माहिती अधिकार दाखल करतात त्यावेळेला ते व्यक्तिगत नाही तर ते विषय सामाजिक होतो। काय होतो? तर मला हीच अपेक्षा आहे की आपण जे काही अर्ज दाखल करतो, आपण जे तक्रारी दाखल करतो, आपण जे काही माहिती अधिकार अर्ज दाखल करतो ते सामूहिक पद्धतीने दाखल करावं। सामूहिक पद्धतीने ज्यावेळेला दाखल होतात त्यावेळेला त्या गोष्टीची दखल घ्यावीच लागते, कारण त्यांना हे लक्षात येते की ही भूमिका व्यक्तिगत नाही, ही सामाजिक आहे। काय? ही सामाजिक भूमिका आहे आणि सामाजिक भूमिकेसाठी त्यांना दखल घ्यावीच लागेल, इलाज नाही। तुम्ही काय करताय? त्यांना माहिती अधिकार दाखल करताय, 5 माणसं बरोबर असताय आणि तिथे फोटो काढता, बरोबर आहे की नाही? फोटो काढलेला फोटो त्या व्यक्तीला फोटो काढून द्यावा लागतो, कारण आम्ही दाखल केलाय, आम्ही अर्ज तुमच्याकडे दाखल केलाय, याचा आम्हाला प्रूफ पाहिजे म्हणून आम्ही फोटो। पण अनेक व्यक्ती तिथे असल्यामुळे काय झालं? अनेक कुटुंबातली माणसं आली, अनेक कुटुंबातली माणसं आल्यामुळे तो विषय व्यक्तिगत नाही राहिला तर तो सामाजिक झाला। सामाजिक स्तरावर ज्यावेळेस